आशिष पुजारी हे नाव कमी ऐकलं असेल तुम्ही, पण आशिष श्रावणी हे जास्त ऐकलं असेल। तर या नावाने आम्ही युट्यूबवरती भयंकर प्रोजेक्ट केलेले आहेत। त्यातला आमचा सुपरहिट प्रोजेक्ट आहे शाळा। त्याच्यामुळे मी स्वतःला नशिबान समजतो की मी स्वतः एक नाटककार किंवा नाट्य कलाकार म्हणून माझी सुरुवात झाली। आणि लावणीवरच्या ह्याच्यात नाचाचा रोल मी पहिल्यांदा केला होता तिथे, आणि तो एवढा लोकांना अप्रिशिएट झाला की क्या बात आहे। मी आवाज सुद्धा चेंज केला होता स्वतःचा, की आपल्याला कोणतरी दिशा दाखवणारा दिग्दर्शक पाहिजे, की असं रोल कर, लेखक पाहिजे की असे स्क्रिप्ट असते त्याचं डायलॉग वाचन कर। जिथं महेश मंत्रेकर सरांच्या मी शिवाजीराजे भोसले या सिनेमाला मी तिथल्या शेड्यूलला त्यांना असे सुद्धा केलंय, आणि छोटा रोल सुद्धा केला, मी शिवाजीराजे भोसले बोलतो या सिनेमामध्ये। तर ते नाटक माझ्यासाठी थोडं एक टर्निंग पॉईंट म्हणू शकतो का, तर 2008 साली त्या नाटकाला झी गौरव पुरस्कार मिळाला। म्हणजे आपण निस्वार्थी भावनेने एखादी केलेली गोष्ट आपल्याला केवढं फळ देऊन जाते। जी ऑफिशियली रिलीज झाली थिएटरला, आणि झी5 या ऍप वरती तुम्हाला ती बघायला पण मिळेल। कसं आहे, तुम्ही एखाद्या अकॅडमी किंवा एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला स्ट्रगल हा चुकलेला नाहीये। नमस्कार, मी आशिष पुजारी म्हणजेच आशिष श्रावणी तुमच्या भेटीला आलोय रेक राहुल या चॅनलवरती। तो संपूर्ण इंटरव्ह्यू बघा शेवटपर्यंत। आशिष पुजारी हे नाव कमी ऐकलं असेल तुम्ही, पण आशिष श्रावणी हे जास्त ऐकलं असेल, कारण माझ्या मिसेसचं नाव श्रावणी सोळसकर आणि मी आशिष, तर आमच्या दोघांचं नाव आम्ही एकत्र करून आशिष श्रावणी, तिच्या नावासमोर श्रावणी आशिष असं लावतो आम्ही। तर या नावाने आम्ही युट्यूबवरती भयंकर प्रोजेक्ट केलेले आहेत। त्यातला आमचा सुपरहिट प्रोजेक्ट आहे शाळा ही वेबसिरीज तुम्ही सर्वांनी पाहिली असेल। चैत्य आणि नीलूची लव्ह स्टोरी आणि शाळेतले प्रत्येकाच्या आठवणीतले ते दिवस, तर ती आमची सगळ्यात सुपरहिट वेबसिरीज आहे। ती आम्ही दोघांनी एकत्र केली। त्याच्यानंतर युट्यूबवरती वेबसिरीज करण्याचा आमचा सिलसिला कंटिन्यू झाला। त्याच्यानंतर आम्ही कॉलेज, मराठी शाळा, तंतार, पुन्हा कॅफे लव्ह स्टोरी अशा वेगवेगळ्या वेबसिरीज केल्या। त्याचबरोबर आम्ही अल्बम सॉन्ग सुद्धा केले, की आमच्या सॉन्गला श्रावणी सोळसकर या युट्यूब चॅनलवरती 18-19 मिलियन असे व्ह्यूज आहेत। साजना तू माझा साजना, साजनी हे सॉन्ग असेल, किंवा काळजात पाखरू असेल, खूप वेगवेगळे सॉंग्स आहेत। तर ते तुम्ही आवर्जून बघा श्रावणी सोळसकर या युट्यूब चॅनलवरती। खरं तर मी मुळात ऍक्टर म्हणजे थिएटर ऍक्टर, लहानपणापासून गावातल्या नाटकात काम करण्यापासून ते अगदी कॉलेजमधल्या युथ फेस्टिवल पासून ते अगदी व्यावसायिक नाटकांपर्यंतचा माझा प्रवास आहे। कारण नाटक म्हटलं की तुम्हाला अभिनया व्यतिरिक्त सगळ्याच गोष्टी शिकायला मिळतात। त्यातले असेल लेखन असेल, नेपथ्य असेल, लाईट असेल, दिग्दर्शन असेल, सगळ्याच गोष्टी म्हणजे आपल्याला ऑडियन्सचा रिस्पॉन्स सुद्धा जवळून पाहायला मिळतो। तर या गोष्टींची जडणघडण माझी नाटकांपासून झाली। त्याच्यामुळे मी स्वतःला नशिबान समजतो की मी स्वतः एक नाटककार किंवा नाट्य कलाकार म्हणून माझी सुरुवात झाली। आता गावात मी लहानपणी माझे चुलते काम करायचे नाटकात, लक्ष्मण काका म्हणून। तेव्हा यात्रेतली नाटकाची प्रॅक्टिस मी स्वतःहून बघायला जायचो। त्यांचा एक कॉमेडी रोल असायचा, तर तो सुद्धा मला परफॉर्मन्स खूप असा अप्रिशिएट व्हायचा, अरे यार भारी, मला सुद्धा काम नाटकात करायला आवडेल। तर ते बघून एवढं मी इम्प्रेस व्हायचो की त्याचबरोबर इतर कलाकारही होते आमचे, प्रशांत बापू असतील किंवा अशोक अप्पा असतील किंवा संदीप वाघमारे माझा फ्रेंड होता, तो सिनियर आहे मला। तर हे सगळ्यांचे परफॉर्मन्स बघताना मला सुद्धा असं वाटायचं की मी सुद्धा नाटकात काम करावं। आणि त्यावेळी एक छोटी भूमिका केली होती, ती म्हणजे लावणीचा असा एक फॉर्म होता, आणि लावणीवरच्या ह्याच्यात नाचाचा रोल मी पहिल्यांदा केला होता तिथे, आणि तो एवढा लोकांना अप्रिशिएट झाला की क्या बात आहे। मी आवाज सुद्धा चेंज केला होता स्वतःचा त्या रोलच्या बाबतीत। मग शाळेत सुद्धा मी हायस्कूल मधल्या ज्या कल्चरल सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी असतात तिथे सुद्धा मी सॉन्ग म्हणायचो किंवा लघुनाटिका प्रेझेंट करायचो। तिथे सुद्धा कॉमेडीच, म्हणजे कॉमेडी हे लहानपणापासून माझ्या तसं म्हणजे बिंबलेलं होतं, कारण मी तशा पद्धतीची नाटकं बघितलेली होती। आणि तिथून मी म्हटलं की नाही, आपल्याला याच्यात काम करायचं, आपल्यात करिअर करायचं। तर त्यावेळी आमच्या गावात जत्रेला ऑर्केस्ट्रा वगैरे यायचा, कलापथक। तर माझं त्यावेळीचं शाळेत असलेलं स्वप्न काय की मला मोठा होऊन कलापथकात काम करायचं, ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचंय, कोल्हापूरला जाऊन स्ट्रगल करून असं ऑर्केस्ट्रामध्ये मी नाव कमवणार। पण जसं जसं हळूहळू मोठं व्हायला लागलं की त्याच्याही पेक्षा खूप मोठे आहेत। टीव्ही दिसायचा, टीव्ही सगळं होतं, पण टीव्ही जाण्याचं माझं स्वप्न नव्हतं। पण नंतर हळूहळू ते म्हणजे डेव्हलप व्हायला लागलं की नाही, आपण टीव्हीत काम करूयात, व्यावसायिक नाटकं असतात, सिरियल, सिनेमा, मग त्यासाठी पुणे मुंबईला गेलं पाहिजे। तर माझे मामा पाचवडला असतात वाई तालुक्यात, तर तिथं मी 11-12 नंतर तिकडे गेलो शिक्षणासाठी। तेव्हा FYSY TY युथ फेस्टिवल्स ही ऍक्टिव्हिटी असते युनिव्हर्सिटी अंतर्गत, शिवाजी युनिव्हर्सिटी अंतर्गत। तर तेव्हा मी तिथं युथ फेस्टिवलला एकांकिका, लघुनाटिका, मुकनाट्य या सगळ्या गोष्टी करू लागलो। तिथून एकांकिका किंवा वन ऍक्ट प्ले किंवा मोनोलॉग काय एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी कशा असतात त्या संदर्भात मला तिथे सिनियर लोक भेटत गेले, सचिन पाटील, गिरीश पाटील, अजून आमचे देशमुख सर, हे सगळे तिथं सिनियर भेटत गेले। त्यांनी मला काय गोष्टी सांगितल्या की माझ्यात एक स्पार्क बघितला नाही, तू करू शकतोस। मग तिथं मी माझ्या YC कॉलेज पाचवडमध्ये 3 वर्ष मी कल्चरल ऍक्टिव्हिटीचं प्रतिनिधित्व केलं।
आणि आम्हाला खूप सारे विद्यापीठात सुद्धा चांगले बक्षिसं मिळाली. तर त्यावेळेस ते सगळं करत असताना मला सांगायचं तात्पर्य काय, ते सगळं करत असताना माझ्यातला लेखक आणि दिग्दर्शक जागा झाला. मुळात मी ऍक्टर होतो की आपल्याला कोणतरी दिशा दाखवणारा दिग्दर्शक पाहिजे की असा रोल कर, लेखक पाहिजे की अशी स्क्रिप्ट असते त्याचं डायलॉग वाचन कर. तर या सगळ्या तिथं मी युथ फेस्टिवलला गोष्टी शिकलो जास्तीत जास्त. मग त्यावेळी मला सुद्धा वाटायचं की नाही आपण सुद्धा लिहू शकतो. मग काही कलाकार होते त्यांना मी आणायचो, उभं करायचो आणि त्या दरम्यान त्यांच्याकडून अभिनय करून घ्यायचो. मग काही ब्लॉग सुचायचे की असा नाटकातलं हे ब्लॉग इथून कलाकार येईल, असं दिसलं नेपथ्य. तर ह्या गोष्टी पण मला स्वतःहून सुचत गेल्या. तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की मी स्किट एक दिग्दर्शक केलं होतं, दिग्दर्शक म्हणून केलं होतं. तर पहिलं माझं ते स्किट लघुनाटिका, एकांकिका पण त्याच्यानंतर डिरेक्ट केली. त्यात माझा प्रकाश पवार मित्र होता. म्हणजे आमच्या दोघांची ती एकांकिका भयंकर हिट होती, आभास की भास, सुपर हिट एकांकिका होती. आणि लोकांनी एवढी आवडली की युथ फेस्टिवलला आम्ही भरपूर प्राइजेस घेतले. आणि तेव्हा मला वाटलं की मी दिग्दर्शन सुद्धा करू शकतोय. पण तसं नाही, एवढी सोपी गोष्ट नाही दिग्दर्शन करणं. म्हणजे त्याच्या पाठीमागे अभ्यास आहे, त्याच्या पाठीमागे खूप वेळ द्यावा लागतो. फक्त असं वाटतं फ्रेम सुचणं किंवा व्हिज्युअलाइज होणं म्हणजे दिग्दर्शक नाही, हे पुढे जाऊन मला खूप कळालं. युथ फेस्टिवल करत असताना लोकांची वाहवा मिळायची, घरातून सुद्धा सपोर्ट होता. तेव्हा मी म्हटलं की नाही आपल्याला आता पुणे मुंबईला जायचंय, तिकडं करिअर करायचं या क्षेत्रात. कारण लहानपणापासून माझं स्वप्नच होतं ते की आधी होतं ऑर्केस्ट्रा कलापथक, नंतर ते टीव्ही सिनेमा. तर मी पुण्याला शिफ्ट झालो. आता तिथं तर मी ललित कलामध्ये ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही माझ्याच्यान. FTA तर इकॉनॉमिकली मला अफोर्डेबल नव्हतं. या सगळ्या गोष्टी करत असताना मी इथं हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतलं. आणि ते करत असताना पुण्यातल्या काही नाट्य संस्था आहेत, नाट्य ग्रुप आहेत, त्यांना मी कनेक्टेड झालो. तर तिथं माझा स्ट्रगल पिरियड होता. मी ऑडिशन सुद्धा देत होतो. तिथं महेश मांजरेकर सरांच्या मी शिवाजीराजे भोसले या सिनेमाला मी तिथल्या शेड्यूलला त्यांना असिस्ट सुद्धा केलंय आणि एक छोटा रोल सुद्धा केला. मी शिवाजीराजे भोसले बोलतो या सिनेमामध्ये. आणि तिथल्या ऍक्टिव्हिटी खूप होत्या. म्हणजे नाट्य परिषदेची नाटकं असतील किंवा एखादे गणपती आणि नवरात्रसाठी जी नाटकं सिजनेबल बसवतात त्याच्यात सुद्धा मी कामं केलेत. आणि व्यावसायिक नाटक माझ्या नशिबाने मला एक पुण्यात मिळालं. ते माझा एक मित्र सचिन पाटील त्यांना रेकमेंड केलं होतं की विजय पटवर्धन सर आहे तिथले, मिलिंद शिंदे लिखित दिग्दर्शित, शेखर लोकरे प्रोड्यूस करणारे, त्यांच्या संस्थेअंतर्गत एक व्यावसायिक नाटक होतं संगीत नवा बकरा. तर ते नाटक माझ्यासाठी थोडं एक टर्निंग पॉईंट म्हणू शकतो. का तर 2008 साली त्या नाटकाला झी गौरव पुरस्कार मिळाला. त्याची गंमत म्हणजे सांगायची गंमत अशी की त्या नाटकात माझा फक्त आणि फक्त 2-2.5 तासाच्या नाटकात माझा फक्त 3 मिनिटाचा रोल होता. 3 मिनिट फक्त. आणि माझं बिलीव्ह होतं की नाही मी छान करू शकतो. मग 3 मिनिटं असलं तरी आपण तोडफोड केलं देंगे, म्हणजे अशा पद्धतीचा माझा ॲटिट्यूड होता. आणि लोकांना तिथलं आवडायचं. आता माझा साताऱ्यावरून आल्या म्हणून माझा ॲक्सेंटचा प्रॉब्लेम होताच की उच्चार थोडे गावठी, मग दिसायला एवढा चिकना चुकला पोरगा, श्रीमंत घरातला वाटतो, लुक वगैरे गोरा गोमट्या, आणि बोलताना एकदम असा गावठी. मग ते हळूहळू सुधारणा करत गेलो मी. पण माझं नशीब चांगलं की ते मुकनाट्य होतं, पूर्णपणे मुकनाट्य होतं. म्युझिकवरती फक्त परफॉर्मन्स एक्सप्रेशनवरती होतं. आणि त्याच्यात माझा फक्त 3 मिनिटाचा रोल होता. तर ज्यावेळी आमचे निर्माते त्यातले एक मेजर रोल करत होते, सेकंड लीड विजय पटवर्धन सर लीड करत होते. आणि त्यावेळी जेव्हा निर्माता प्रॅक्टिस नसेल तेव्हा मी त्यांची प्रॉक्सी करायचो. कारण दिग्दर्शक मला म्हणायचे हा तू कर, आशिष कर. मग मी पूर्ण त्या नाटकातला परफॉर्मन्स त्यांचा करायचो. निर्माता जो ऍक्ट करत होता शेखर लोकरे सर, ते नसताना मी ते ऍक्ट करायचो. आणि काय जसा प्रयोग जवळ आला तसं 4 दिवस आधीच माझं नशीब चांगलं, म्हणजे का तर पुढे सांगतो तुम्हाला का माझं नशीब चांगलं की निर्मात्याच्या ऍक्सिडेंटमध्ये हातच मोडला आमच्या. मग झाली गंमत अशी की 4 दिवसा प्रयोग पहिला व्यावसायिक, आणि दिग्दर्शकांनी सांगितलं की तो सेकंड लीड रोल आहे जो पूर्ण 2.5-3 तासात नाटकात दिसतो, तो आशिष तू कर. म्हणजे सगळे असे शॉक होते. आणि मला सुद्धा असं म्हणजे क्या बात आहे यार, म्हणजे आपण निस्वार्थी भावनेने एखादी केलेली गोष्ट आपल्याला केवढं फळ देऊन जाते. म्हणजे असं नाही म्हणत की चांगलं झालं, म्हणजे आमच्या सरांचा हात हे झाला होता तर ते लवकर रिकवर झाले. पण माझ्यासाठी तो एवढा चान्स ग्रेट होता की मला वाटलं त्याच्यानंतर 1-2 प्रयोगानंतर मला निर्माते सर म्हणतील की नाही आता मी करतो रोल. पण मी एवढा सराईतपणे तो रोल उठवला, एवढा भारी झाला की विजय पटवर्धन सर एका चांगल्या ऍक्टर बरोबरच पूर्णपणे ऑन स्टेज राहता येते आणि आपल्या ताकदीने परफॉर्मन्स करता येतोय, टाळ्या घेता येतात. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी सरप्राइझिंग होत्या आणि सगळं ते होत गेलं. तिथं पुण्यातल्या कलाकारांना पण, तिथल्या वलयामध्ये तिथल्या ऑडियन्सला पण लक्षात होतं हा अरे आशिष पुजारी म्हणून कोणतरी आर्टिस्ट आहे, अरे छान करतोय, मस्त करतोय. म्हणजे आणि 2008 सालचं झी गौरव त्या नाटकाला मिळाला, संगीत नवा बकरा.
मग तेव्हापासून माझं जरा पुण्यातल्या टीममध्ये किंवा तिथल्या नाट्य ग्रुपमध्ये त्यातल्यात माझं आशिष पुजारी आहे, एक चांगला नट आहे, या गोष्टी होत गेल्या. तर आमचेच एक प्रोड्युसर होते, सातारचेच होते, त्यांचं नाव गिरीश भाई. तर त्यांची एक संस्था होती, नाट्य संस्था. त्यांनी व्यावसायिक नाटक एक रन करत होते आणि त्या दरम्यान त्या नाटकात मला योगायोगानं काम करायला मिळालं. आणि त्या दरम्यान तिथं काही गोष्टी थोडं तिथली टीम आणि निर्मात्यांचं डिस्प्यूट झालं, ते नाटक पूर्णत्वास नाही गेलं. पण मी सातारचा चांगला नट आहे म्हणून गिरीश सरांनी माझ्याशी अप्रोच करून माझ्याबरोबर एक नाटक केलं, गोची झाली ना म्हणून. तर त्याच्या आधी एक नाटक केलं, लवंगी मिरची कोल्हापूरची म्हणून. तर अशी 2 नाटकं केली. तर त्यावेळी दिग्दर्शकाची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावरून ठेवली. जे युथ फेस्टिवलला कॉलेजमध्ये असताना मी एकांकिका असेल, स्किट असेल, स्वतः डिरेक्ट करायचो आणि मला फ्रेम सुचायच्या किंवा कंपोजिशन. पण पुण्यात गेल्यानंतर काय गोष्टी सगळ्या शिकलो मी, की नाटकातलं बिटवीन द लाईन्स काय आहे, परफॉर्मन्स कसा झाला पाहिजे, नाटक कसं छान दिसलं पाहिजे, हे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आला पाहिजे, मग जॉनर काय नाटकांचा, कॉमेडी, सिरियस, ड्रामा, मग ह्या सगळ्या गोष्टी. मग मी फार्सिकल कॉमेडी नाटकं त्याला खूप चालायची. तेव्हा गिरीश कुमार निर्मित म्हणजे गिरीश सर आहेत, त्यांच्या संस्थेअंतर्गत एक कमर्शियल 2 नाटकं केली मी. लवंगी मिरची कोल्हापूरची, जे खूप जुनं नाटक आहे, हिट आहे, निळू फुले सर करायचे, निळूभाऊ करायचे. आणि गोची झाली ना म्हणून, ते कौटुंबिक फॅमिली असं म्हणजे फॅमिली ड्रामा असं कॉमेडी नाटक होतं. तर तिथून माझी दिग्दर्शनाची सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मी त्याच संस्थेअंतर्गत, त्याच प्रोडक्शन अंतर्गत एक गव्हर्नमेंटची फिल्म केली मी, लेख वाचवा म्हणून, जी विमन 40 या म्हणजे मुलगी वाचवा या धोरणावरती जे क्लॉज होता गव्हर्नमेंटचा, त्याच्यावरती एक शासनाची फिल्म केली, छोटी फिल्म. त्यावेळी राहुल सोलापूरकर होते, किशोर महाबोले सर होते. यांच्यावर माझा दिग्दर्शनाचा म्हणजे इन फ्रंट ऑफ कॅमेरा हा पहिला अनुभव होता. आता नाटकाचं गणित वेगळं असतं आणि कॅमेरा समोरचं दिग्दर्शन खूप वेगळं असतं, हे मला तिथं लक्षात आलं. आणि या सगळ्या दिग्गज कलाकारांनी सुद्धा मला सांभाळून घेतलं. तेव्हा मला ती गोष्ट लक्षात आली की आपण नाटकातलं दिग्दर्शन, तिथला अभिनय खूप वेगळी गोष्ट आहे आणि कॅमेरा समोरचं दिग्दर्शन, तिथला परफॉर्मन्स खूप वेगळी गोष्ट आहे. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं की महेश मांजरेकरांना मी असिस्ट सुद्धा केलं, त्यात ऍक्ट सुद्धा केलं. त्याच दरम्यान मी स्टार प्रवाहवरची एक वचन दिलं तुम्हाला ही सुद्धा सिरियल केली. त्या सिरियल मधलं तुम्हाला मगाशी बोललो की दिसायला मी गोरा गोमटा, पण ऍक्सेंट वाईज माझा पूर्णपणे सातारा ऍक्सेंट. तर त्याचे मला खूप तिथं प्रॉब्लेम आले. पण मी त्याचे जवळजवळ 100-150 एपिसोड केले, वचन दिले तुम्हाला. मग त्यावेळी मला तर मी दिग्दर्शकाच्या शिव्या खायचो की अरे यार, अरे लाऊड अभिनय कुठे करतोयस, कंट्रोल, कॅमेरा समोर कंट्रोल अभिनय असतो, नाटकाचा अभिनय इथं नाही चालत. हे मला तेव्हा जास्त समजलं की खरंच जेवढं सहजतेने आणि सहज डायलॉग म्हणजे बोलू तेवढं जास्तीत जास्त आपलं कॅमेरा समोर कॅरेक्टर जास्त उठून दिसेल. मग ते माझी कधी कधी बॉडी ब्लॉक व्हायची, मग कधी कधी जास्त ऍक्शन व्हायच्या. मग ते तिथून मी कंट्रोल ठेवत गेलो. आणि जेव्हा मी दिग्दर्शक कॅमेरासमोर कॅमेराच्या मागे मी दिग्दर्शक म्हणून काम करायला लागलो, तेव्हा मला या गोष्टी जास्तीत जास्त बारकाईने बघायला मिळाल्या की दुसऱ्या आर्टिस्टकडून परफॉर्म करून घेत असताना की हा कॅमेऱ्यात हे लाऊड दिसतंय किंवा असे एक्सप्रेशन पाहिजेत किंवा डायलॉग मधला हा ठहराव पाहिजे. तर ह्या गोष्टी मला कॅमेरा मागे राहून माझ्यातला नट अजून प्रगल्भ करता आला. मग तिथून पुढे माझी वाटचाल सुरुवात झाली दिग्दर्शक. अतिथी ही माझी पहिली फिल्म जी ऑफिशियली रिलीज झाली थिएटरला आणि झी5 या ॲपवरती तुम्हाला ती बघायला पण मिळेल. खरं तर त्याच्या आधी मी एक तमाशा प्रधान सिनेमा करायलाही घेतला होता अतिथीच्या आधी, पण काही कारणास्तव तो प्रोजेक्ट थांबला. तो लवकरच मी ऑन फ्लोअर नेणार आहे. पण अतिथी माझी पहिली फिल्म जी रिलीज झाली, त्याच्यात विजय चव्हाण, मिलिंद शिंदे, संजय खापरे, संजीवनी जाधव, संजय मोहिते, किशोर नांदलस्कर, खूप असे दिग्गज आर्टिस्ट होते. रोहित चव्हाण माझा जवळचा मित्र, युथ फेस्टिवल पासून आम्ही एकत्र काम करतोय. तर तेजपाल वाघ सुद्धा त्याच्यात होता, धोंडीबा कारंडे ते सगळं प्रोडक्शन हँडल करत होता. माझे सहकारी, माझा ब्रदर मंगेश पुजारी, त्याचबरोबर राहुल पुजारी म्हणजे रेक राहुल त्याचं चॅनल आहे, त्यांनी ती फिल्म एडिट केली. तर ह्या सगळ्या गोष्टी मेन म्हणजे व्यावसायिक म्हणजे काय म्हणतो कमर्शियल सिनेमा म्हणून करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की फक्त गोष्ट सुचणे म्हणून मी लगेच सिनेमा करतो अशी गोष्ट नाही आहे. मग गोष्ट सुद्धा स्क्रिप्ट कंप्लीट झाली पण निर्माता त्याच्यासाठी लागतो. पण त्या गोष्टीला लागणार तेवढा पैसा आहे का, निर्माता त्यात टाकणार आहे का, ओतणार आहे का, तर त्या गोष्टीला न्याय मिळू शकतो. पण तेही तितकंच तेवढंच नाही, त्याच्या पुढेही गोष्ट मोठा टास्क आहे की आज जेव्हा निर्माता पैसा म्हणतो की मी या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट करू शकतो, पण तेव्हा ते तसं उतरवणं, त्या पैशाचा प्रॉपर युटिलाइज चांगला वापर करणं ज्या त्या गोष्टीसाठी. मग ते चित्रपट शूट कम्प्लीट करून तो एडिट टेबलला गेल्यानंतर एडिटिंग आलं, डबिंग आलं, बॅकग्राऊंड म्युझिक आलं, फायनल एडिट आलं, सगळ्या गोष्टी 5.1 सगळं ॲम्बियन्स साऊंड, या सगळ्या गोष्टी खूप मोठा टास्क असतो. मग तुमची फिल्म तयार होते
आणि त्याच्यानंतर मेन महत्वाचा पार्ट आहे रिलीजिंग हा. कारण रिलीजिंग म्हणलं की लोकांपर्यंत पोहोचवणं, थिएटर बुक करणं, डिस्ट्रीब्युशन वगैरे, तो सगळा प्रमोशन करणं हा मोठा टास्क. त्याच्यानंतर मग लोकांना आवडतंय की नाही, मग त्याचे सॅटेलाइट राईट्स वगैरे विकत जाणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे हे फक्त सिनेमा ही गोष्ट अशी नाही की तुम्हाला गोष्ट सुचली मी याच्यावर सिनेमा करतो, त्याच्या पुढे खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पण मी अतिथी सिनेमा मी खरंच डेअरिंग करून केला. त्यासाठी मी आमच्या निर्मात्यांना मी म्हणजे थँक्स म्हणेन की त्यांनी माझ्या एवढी जबाबदारी टाकली. त्यांचाही सपोर्ट होता, माझ्या पूर्ण टीमला थँक्स म्हणेन की त्यांनी मला एवढा मोठा सपोर्ट केला. आणि अतिथी फिल्म ही झी5 तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. त्याच्यानंतर मी एक खैंदूळ नावाचा सिनेमा केला, कारण मी म्हटलं की आता आपल्याला सुचतात, आपण करू शकतो, यातल्या गोष्टी शिकलो. पण एक गोष्ट लक्षात आली माझ्या की खैंदूळ मी सिनेमा कंप्लीट केला, पण काही कारणास्तव थोडा तो म्हणजे पोस्ट प्रोडक्शन नंतर रिलीजिंग त्याचं थांबलं. पण तो सुद्धा लवकरच तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर मी बास नावाचा सिनेमा केला, जो काश्मीर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला त्याचं स्क्रीनिंग झालं, कॉम्पिटिशनला होता. आम्ही स्वतः जाऊन तिथं परीक्षकांचा अभिप्राय घेतला, त्यांनाही आवडला सिनेमा. म्हणजे प्रवास खूप मोठा आहे, सिनेमे मोजकेच केले. त्याच्यानंतर कोविड पॅन्डेमिक आला, त्याच्या आधीच मी ऍक्च्युअली पुण्याहून साताऱ्याला शिफ्ट झालो होतो. कारण मला सोशल मीडिया, तुम्हाला म्हटलं मगाशी की शाळा ही वेबसिरीज मला स्वतःहून माझ्याकडे आली की हा विषय आपल्याला करायचा आहे. एक निर्माते होते, त्यांनी मला तो विषय करायला दिला. पण त्यावेळी माझा सोशल मीडियावर जास्त विश्वास नव्हता. म्हणजे युट्यूबवर काय होणार, असं सिनेमा वगैरे हा मोठा, सिरियल मोठी, मग ते टीव्ही हे माध्यम मोठं, ते खरंच मोठं आहेच. पण काय झालं, जसा काळ चेंज होत गेला, तसं इंटरनेट स्वस्त होत गेलं, तसं युट्यूब आणि इंटरनेटशी कनेक्टेड जेवढ्या एंटरटेनमेंटचे माध्यम आहेत, त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आवाका वाढत गेला. त्यातलंच युट्यूब मेन आहे. तर युट्यूबवरती मी इतर वेबसिरीज बघायचो, त्यावेळी म्हणायचो अरे यार हे खूप वेगळ्या लेवलचं आहे, आपण करू नये. पण मला एक दिवस ती ऑफर आली आणि मी लिटरली पैशासाठी ती ऑफर स्वीकारली आणि एक मन लावून काम केलं. असं एक स्क्रिप्ट डेव्हलप केली. आकाश देसाई माझा मित्र आहे, त्यांनीच ही स्क्रिप्ट लिहिली आणि आम्ही टीमने एकत्र येऊन ते सगळा प्रोजेक्ट केला. आणि एवढा सुपर डुपर हिट झाला शाळा ही वेबसिरीज युट्यूबवरती. चैत्या नीलूचं त्यातलं पात्र फेमस झालं, सगळ्याच गोष्टी. त्यात मी स्पेशल थँक्स म्हणेन श्रावणीला, कारण श्रावणीचा एवढा आता ते महत्वाची गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला. खैंदूळ सिनेमावेळी श्रावणी मी एकत्र आलो आणि तिथून आमची लव्ह स्टोरी सुरू झाली आणि मी तिथे त्यानंतर 2-3 वर्षांनी आम्ही लग्न केलं. पण शाळाच्या बाबतीत मी श्रावणीला का थँक्स म्हणेन, कारण म्हणजे युथ ऑडियन्सला लागणारा जो मसाला आहे किंवा त्यांचे इमोशन्स, त्यांचा लव्ह फॅक्टर असेल, तर त्या रिलेटेड श्रावणीने मला जास्तीत जास्त हे गाईड केलं की बाबा हा अशा पद्धतीचे आपण सीन घेऊया, हे लोकांना जास्त आवडतं. मग त्या पद्धतीने एक श्रावणीच्याही दिग्दर्शन बाबतीत मला खूप तिथं सपोर्ट झाला. आणि आमच्या दोघांचंही सक्सेस शाळामध्ये आहे की एवढ्या टीमने पूर्ण कष्ट घेतलं, आम्ही सुद्धा कष्ट घेतलं. शाळा वेबसिरीज एवढी सुपरहिट झाली, त्याच्यानंतर आम्ही दोघांनी निर्णय घेतला की एखादा सिनेमा रिलीज करायचा म्हटला तर थिएटर रिलीज वगैरे सगळ्या गोष्टी शोधाव्या लागतात. सिरियल लावायची म्हटली तरी टीव्हीवरती स्लॉट मिळावा लागतो, इन्व्हेस्टमेंट मोठी. तर आम्ही म्हटलं की आपण एक काम करू, आपण युट्यूब सिरीज सुरुवात करू जिथं आपलं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस असेल. मग त्याच्यानंतर आम्ही खूप वेब सिरीज केल्या, खूप अल्बम सॉन्ग केले. जसं मार्केटमध्ये खूप अल्बम सॉन्ग येत होते, तसे आमचे सुद्धा आले, हिट झाले. आणि तो प्रवास अजूनही आमचा चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त श्रावणीने एक स्वतःचं प्रोडक्शन हाऊस उभं केलं, त्याच्या अंतर्गत हे युट्यूब सिरीज, सॉंग्स, व्लॉग, पुन्हा डॉक्युमेंटरीज आणि इंटरव्ह्यूज हे सेक्शन तिने चालू केलं. त्याच्यानंतर मी मागच्याच वर्षी आशिष पुजारी प्रोडक्शन हा एक माझा बॅनर रजिस्टर करून घेतला लिगली. त्याच्या अंतर्गत आता मला भविष्यात चांगले चांगले सिनेमे, मोठे मोठे प्रोजेक्ट्स आणायचे. लवकरच हिंदी सिनेमा, मराठी सिनेमे असे मोठे मोठे प्रोजेक्ट लवकरच करतोय आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्यात. एवढं सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात आली की जसं मी हिरहिरीनं दिग्दर्शक व्हायचंय, ऍक्टर व्हायचंय, मला या क्षेत्रात नाव कमवायचंय म्हणून जे मी प्रयत्न करत राहिलो, तर त्यावेळी मी असं कुठल्या संस्थेत किंवा कुठल्या अकॅडमीत जाऊन शिकलो नाही. खरं तर शिकणं खूप महत्वाचं होतं, पण माझी काही परिस्थिती वेगळी होती. तर अशीच परिस्थिती सगळ्यांची असू शकत नाही की ज्याला पैसा घरून सपोर्ट मिळतोय, जा तिथं शिकून. कसं आहे, तुम्ही एखाद्या अकॅडमी किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला स्ट्रगल हा चुकलेला नाहीये. तसंच तुम्ही अनुभव घेत जरी तुम्ही लोकांबरोबर कामं करत करत त्या गोष्टी ऑब्झर्व करून गोष्टी शिकत गेला तरी सुद्धा तुम्ही कमी नाहीये. म्हणजे स्ट्रगल कुणाला चुकलेलं नाहीये. आणि या क्षेत्रातला अनुभव आणि काम हाच महत्वाचा गुरु आहे. तुम्हाला भेटत जाणारी माणसं, चांगलं काय वाईट काय हे तुम्हाला ओळखायला शिकलं पाहिजे. या इंडस्ट्रीत लोक खूप फसवी आहेत, तुम्हाला मोठी मोठी स्वप्न दाखवतील, पण तुम्हाला ती वेळ आणि ती माणसं
आणि त्यांनी दिलेल्या भूलथापा हे ओळखायला शिकलं पाहिजे आणि स्वतःला प्रूव्ह करण्यात मी कसा अपडेट होऊ, मी कसा पुढे जाऊ याबद्दल तुम्हाला विचार केलाच पाहिजे की मी 1 वर्ष आधी कसा होतो, मी 1 वर्षानंतर कसा असेल, अजून 2 वर्षांनी माझा प्लॅन काय असेल. तर तुम्हाला कुठल्याही माणसानं अपग्रेड झालंच पाहिजे. तर कधी कधी असतं की मी टॉपचा ऍक्टर होईल, तर मी असं सांगेन नवीन येणाऱ्या अभिनेत्यांना की खरंच तुम्हाला जर अभिनेता होऊन काम करायचं असेल तर तुम्ही ऑब्झर्वेशन, तुमच्यात पेशन्स लेवल, तुमच्यात वाचन, तुम्हाला कष्ट घेण्याची तयारी पाहिजे. आता कष्ट घेणं म्हणजे काय, तर अभिनय हे तुमच्या वाचनातून, ऑब्झर्वेशन मधून, तुम्ही केलेल्या टास्क मधून, तुम्ही केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगामधून, तुम्ही केलेल्या वेगवेगळ्या कामातून, मग छोटं काम असेल किंवा मोठं काम असेल, ह्याच्यानंच तुम्ही डेव्हलप होत जाता, प्रगल्भ होत जाता. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक जोड लागते ती म्हणजे तुमच्या शारीरिक स्वास्थ्याची. कारण तुम्हाला फिजिक्स सुद्धा तेवढं स्ट्रॉंग ठेवावं लागतं, तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला व्यवस्थित ठेवावं लागते. आता काय कायचा लुक असतो एकदम चॉकलेट, गोरा गोमटा, आता त्याला आपण म्हणतो की हिरो स्टाईल आहे, हिरो स्टाईल आहे. पण एखाद्याचा लुक असतो एकदम सावळा, ठेंगणा किंवा असं काहीतरी बॉडी, म्हणजे त्याच्या शरीरात काहीतरी वेगळं पण असतं. तर कसं होतं की नाही मला हिरोचाच रोल करायचा, मी लीडचाच रोल करेन, असं त्या गोऱ्या गोमट्या मुलांना पण ठरवायचं नसतं आणि त्या सावळ्या किंवा विचित्र किंवा एक साध्या दिसणाऱ्या माणसाने पण ठरवायचं, व्यक्तीने ठरवायचं नसतं. कारण शेवटी कसं तुम्ही एक अभिनेता आहात, तर मला वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या शेडचे, वेगवेगळ्या कॅटेगरीतले सगळ्या प्रकारचे रोल करता आले पाहिजेत. म्हणून तुमचा अभ्यास पाहिजे, ही सगळ्यात गोष्ट महत्वाची आहे. ना मला फक्त हिरो व्हायचंय, ना मला हिरोईन व्हायचंय, हा क्रायटेरिया नाही अलीकडे. तुम्ही प्रूफ करा, तुमचे अष्टपैलुत्व पाहिजे. मी वेगवेगळ्या प्रकारचे रोल करू शकतो, मी वेगवेगळ्या कॅरेक्टरचा लहेजा पकडू शकतो, मी वेगवेगळ्या कॅरेक्टरची लकब पकडू शकतो आणि मी कुठल्या प्रकारचं निगेटिव्ह असो, पॉझिटिव्ह असो, कॅरेक्टर रोल असो किंवा कुठलाही असो रोल करू शकतो. ही अभिनेता म्हणून ताकद तुमच्यात पाहिजे. त्याच्यासाठी वाचन पाहिजे, अनुभव पाहिजे, छोटी छोटी कामं करत मोठ्या मोठी कामाची मजल मारली पाहिजे, लोकांशी चर्चा केली पाहिजे, चांगलं काय मार्केटमध्ये ते बघितलं पाहिजे. म्हणजे नॅशनल अवॉर्ड विनिंग सिनेमे बघितले पाहिजेत, स्टेट गव्हर्नमेंट अवॉर्ड सिनेमे बघितले पाहिजेत. मग ज्या त्या रिजनल लँग्वेज मधले चांगले चांगले टॉप 10 सिनेमे कोणते गेले 10 वर्षातले ते सुद्धा बघितले पाहिजेत. म्हणजे बेस्ट ऑफ बेस्ट अवॉर्ड का दिला जातो कुठल्या नाटकाला, कुठल्या सिनेमाला, तर ते बघितल्यानंतर कळतं की हा हे बेस्ट आहे. आणि तेव्हा आपण ते बेस्ट 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 कॅच करत आपल्यात ते म्हणजे इन करत जातो, ऍक्सेप्ट करत जातो आणि आपल्यात ते येत जातं आणि तेव्हा आपण डेव्हलप होतो. म्हणून फिल्म फेस्टिवल बघत जा, चांगले सिनेमे बघत जा, चांगली नाटके बघत जा आणि चांगल्या ग्रुप, चांगल्या चर्चा करणाऱ्या माणसं जिथून आपली ग्रोथ आहे अशा लोकांशी कनेक्टेड राहून तुम्ही तुमच्यातला अभिनेता प्रगल्भ करा. हेच मी सांगेन की नवीन दिग्दर्शक ज्याला व्हायचंय, नाही मला क्षेत्रात दिग्दर्शक व्हायचंय. आता मी तुम्हाला म्हटलं की मला सुद्धा आधी फ्रेम सुचायच्या, एखादी गोष्ट सांगावीशी वाटायची, तर सुचणं म्हणजे दिग्दर्शक झाला हा प्रकार नाहीये. तर त्याच्याबरोबर सगळ्या टेक्निकल गोष्टींची सांगड तुम्हाला लावता आली पाहिजे. म्हणजे मी म्हटलं जेव्हा सिनेमा करायचा आहे तेव्हा असं नाही की जेव्हा मी नाटक करायचं म्हटलं तर फक्त हा चल बोल डायलॉग चला सादर करूया, तर त्याच्याबद्दल नेपथ्य आला, लाईट आल्या, म्युझिक आलं, या सगळ्याच गोष्टी आल्या. तर त्याच्या व्यतिरिक्त सिनेमामध्ये तर ह्याच्यापेक्षा जास्त गोष्टी आहेत की फक्त स्क्रिप्ट नाही तर स्क्रिप्ट मधलं कॅरेक्टर डेव्हलप करणं असेल, त्याच्याकडे मग सीनच्या पाठीमागचं रिझन काय, का सांगतोय आपण, लेखक काय सांगतोय, मला का सांगायचे दिग्दर्शक म्हणून, मग ते सीनची मांडणी कशी असेल, मग कॅमेरा किती फ्रेम मध्ये, तर फ्रेम कशा बोलतात. त्याच्या व्यतिरिक्त हे फ्रेम फक्त परफॉर्मन्स हा विषय नाही, तर त्याच्या पाठीमागे साऊंड आला, मग साऊंड किती बोलेल, बॅकग्राऊंड म्युझिक कसं असेल. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे. आता मी कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये नाही गेलो, पण तुम्हाला तर तुमची कॅपॅसिटी असेल की मी एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकतो, तिथेही शिकू शकता. जर कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही जनरल अभ्यास करा, गुगल आहे आपल्याकडे, आता गॅजेट्स आहेत, तिथून सगळी माहिती मिळू शकते तुम्हाला. चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांना फॉलो करा, त्यांचे इंटरव्ह्यू बघा, एखादी फिल्म मेकिंगची प्रोसेस बघा. तुम्ही जेव्हा शोधक राहाल, तुम्ही जेव्हा अभ्यासू राहाल, तेव्हा तुम्ही अनुभवातून सुद्धा शिकता आणि तुम्ही मोठे होत जाता. थोडा वेळ लागेल पण वेळ प्रॉपर तुमची येणार. पण तुम्ही ते पोट तिडकीनं आणि मला मोठं व्हायचं, मला प्रगल्भ, मला यात काहीतरी चांगलं करायचं या हेतून तुम्ही जेव्हा पुढे जाल, पुढे करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुमच्यातलं वेगळं पण दिसून येईल, तुमच्यातला वेगळा दिग्दर्शक दिसून येईल, तुमच्यातला वेगळा ऍक्टर दिसून येईल. आणि हेच आहे, सातत्यानं काम करत राहा आणि चांगल्या गोष्टीच्याच मागे लागा. वाईट गोष्टी खूप आहेत या इंडस्ट्रीत, जसं तुम्ही त्या मोहाला बळी पडाल, तिकडं भरकडाल सुद्धा, पण ती वेळ जाणार. स्वतःला ओळखा, मोहाला बळी पडू नका. एक टार्गेट सेट करा की मला इथपर्यंत पोहोचायचंय, तिथे पोहोचल्यानंतर अजून मोठं टार्गेट सेट करा, नाही मग तिथं जायचंय. बच्चन साहेब सुद्धा एवढं वयानं असताना सुद्धा अजून सुद्धा म्हणतात की मला नवीन दिग्दर्शकांसोबत काम करून खूप काही शिकायला मिळतं. या एजला जर शिकण्याची वृत्ती असेल तर आपण कोण आहे हे प्रत्येकानं जाणून घेतलं पाहिजे.
आणि माझं नवीन दिग्दर्शकांना, नवीन पिढीला, नवीन अभिनेत्यांना हे सांगणं असेल की शिकत राहा, स्वतःला कमी समजू नका, डाऊन टू अर्थ ठेवा. एखादं काम वाजलं, लोकांनी वाहवा केली की लगेच हवेत जाऊ नका, कारण ही गोष्ट खूप घडते की लगेच आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळवतो किंवा हवेत जातो. तर ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. तुम्ही सिनियर लोकांना रिस्पेक्ट दिलाच पाहिजे, पण तुम्ही जमिनी सुद्धा पाय ठेवले पाहिजेत. तुमचा एक ऑडियन्स असतो, तुमचा एक प्रेक्षक वर्ग जो तुम्हाला तुमचा चाहता वर्ग असतो, तुम्ही त्यांना आवडता, तर त्याला सुद्धा कसं रिएक्ट व्हायचं त्याच्यामुळे तुम्ही असता. त्याचबरोबर कामाशी किती प्रामाणिक राहायचं, पुढच्या दिलेल्या कमिटमेंट कशा पाळायच्या, या सगळ्या गोष्टींची सांगड ज्याला घालता आली तो खरा कलाकार. मग तो कलाकार तंत्रज्ञ असो किंवा कलाकार अभिनेता असो, तो कलाकार. तर माझं हेच सांगणं आहे की तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तर मनापासून धन्यवाद रेक राहुल या चॅनलसाठी, कारण मला आज या चॅनलवरती इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आणि माझा जो छोटा झालेला प्रवास आहे तो मोठा करून सांगण्याची मला इथं संधी दिली. अजून काही खूप गोष्टी, प्रवास खूप मोठा आहे, तो संपणार नाहीये, खूप पुढे जायचंय. त्यातला हा एक भाग रेक राहुलने मला आज इंटरव्ह्यू संधी दिली. हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचेल अशी मी आशा करतो. आणि इथून पुढे रेक राहुल या चॅनलवरचे वेगवेगळे इंटरव्ह्यू बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा रेक राहुल हे चॅनल. धन्यवाद.